आज आपल्या शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये तब्बल 3 मोठ्या योजनांचे पैसे थेट जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, पीक विमा आणि बहुप्रतीक्षित कर्जमाफी या 3 मोठ्या गोष्टींचा समावेश आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक अपडेट तुमच्या फायद्याची आहे। मित्रांनो, पुढील काही तासातच बँक खात्यांवर या पैशांची हालचाल पाहायला मिळणार आहे। चला तर मग सविस्तर जाणून घेऊया कोणत्या योजनेचा पैसा कसा आणि कोणाला मिळतोय। शेतकरी बांधवांनो, पहिली मोठी अपडेट म्हणजे जर तुम्ही खरीप हंगाम 2025 मध्ये कापूस आणि सोयाबीन पिकांचा विमा भरला असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे। राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू झालाय। पहिल्या टप्प्यात ज्यांना छदामही मिळाला नव्हता किंवा खूप कमी पैशांवर समाधान मानावं लागलं होतं, अशा कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील 3 तासात पैसे वर्ग होणार आहेत। खुद्द सरकारने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपयांची मदत दिली जात आहे। यासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्यानुसार मोठा निधी मंजूर केला असून नाशिक, जालना, नागपूर, वर्धा, जळगाव, धुळे आणि पुणे यांसह सर्व 30 जिल्ह्यांची यादी आणि त्यांचा निधी जाहीर झालाय। दुसरी मोठी अपडेट म्हणजे कर्जमाफी कधी होणार आणि लिस्ट कधी येणार, या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आता मिळाली आहेत। कर्जमाफीची अंतिम यादी पोर्टलवर लाईव्ह होत असून यामध्ये पात्र आणि अपात्र असे 2 गट केले आहेत। ज्यांचं नाव पात्र यादीत असेल त्यांचं कर्ज थेट माफ होईल, पण जर तुमचं नाव चुकून अपात्र यादीत आलं तर घाबरू नका, कारण तुम्हाला 15 दिवसांचा वेळ दिलाय। तुमचं बँक खातं तात्काळ अपडेट करा आणि फार्मर आयडी काढून घ्या, कारण याच 2 गोष्टींमुळे अनेकांची नावं बाद झाली आहेत। ही यादी तुम्ही सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर, तुमच्या बँकेच्या शाखेत किंवा थेट तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन पाहू शकता। बँक ऑफ महाराष्ट्र, SBI, पंजाब नॅशनल बँक अशा सर्व प्रमुख बँकांना पुढील 4 दिवसात ही रक्कम वितरित केली जाणार आहे। आता वळूया तिसऱ्या मोठ्या बातमीकडे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने 1220 कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला असून त्याचा GR देखील काढलाय। हा निधी सरकारच्या मुख्य खात्यावर जमा होत असून येत्या 2 जून 2026 रोजी थेट तुमच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। शेतीविषयक अशाच खऱ्या आणि रोखठोक बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या आपले कास्तकार या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना WhatsAppवर शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।